अरेंज मॅरेज एक करार भाग 16. समर्थच्या तोंडून 20 वर्षांपूर्वी तयार केलेला मूळ करार. हे शब्द ऐकताच क्रिशू, तक्ष्वी, विक्रम राणे आणि महेंद्र अग्निहोत्री तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पुराव्याच्या खोलीत एका काचेच्या बॉक्समध्ये जुना करार ठेवलेला होता. कागद पिवळा पडला होता, पण त्यावरील अक्षर स्पष्ट दिसत होती. क्रिशूने करार उघडला. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, हा करार 2 कुटुंबांच्या मैत्रीसाठी नव्हे, तर 2 जीवांच्या सुरक्षेसाठी करण्यात आला आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. पुढे लिहिलं होतं, जर राणे आणि अग्निहोत्री कुटुंबातील वारसांनी एकमेकांशी विवाह केला, तर त्यांच्या विरोधात सुरू असलेला मालमत्तेचा खटला कायमचा संपुष्टात येईल. अन्यथा दोन्ही कुटुंबांची संपत्ती एका तिसऱ्या व्यक्तीकडे जाईल. तक्ष्मीने आश्चर्याने विचारलं, म्हणजे हा सगळा खेळ संपत्तीसाठी आहे? विक्रम राणे शांतपणे म्हणाले, हो, पण आम्ही तुला हे कधीच सांगितलं नाही, कारण आम्हाला भीती होती की तुम्ही आम्हाला चुकीचं समजाल. महेंद्र अग्निहोत्रींनी पुढे सांगितलं, आमच्या वडिलांनी एका माणसावर विश्वास ठेवला होता. त्यानेच कागदपत्रांमध्ये फसवणूक केली. तेव्हापासून तो या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. क्रिशूने विचारलं, तो माणूस कोण? महेंद्र उत्तर देणार इतक्यात इन्स्पेक्टर सचिन म्हणाले, त्याचं नाव आम्हाला मिळालं आहे, पण त्याला पकडण्यासाठी अजून पुरावे हवेत. क्रिशूने शांतपणे मान हलवली. मग आधी लग्न करू आणि नंतर त्याचा खेळ संपवू. तक्ष्वीने त्याच्याकडे पाहिलं. इतक्या सहज तयार झालास? क्रिशू हलकासा हसला. करारासाठी नाही, आईबाबांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासाठी. तक्ष्वी नकळत हसली. मिस्टर राणे, तुम्ही दिसता त्यापेक्षा थोडे चांगले आहात. क्रिशू लगेच म्हणाला, फक्त थोडे? तक्ष्वी हसत म्हणाली, बाकीचं लग्नानंतर सांगते. समर्थ आणि कियारा दोघेही हसायला लागले. कियारा मिश्किलपणे म्हणाली, अरे वा, करार सुरू व्हायच्या आधीच रोमॅन्स सुरू झाला वाटतं. तक्ष्वी लगेच लाजली. कियारा गप्प बस. कियारा म्हणाली, भाऊ, वहिनी लाजली. क्रिशूनेही मुद्दाम तक्ष्वीकडे पाहत म्हटलं, हो, मला पण तसंच वाटलं. तक्ष्वीने टेबलवरची फाईल उचलून त्याच्या दिशेने फेकली. क्रिशूने ती सहज पकडली. दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले. विक्रम राणे आणि महेंद्र अग्निहोत्री अनेक दिवसांनी मनापासून हसत होते. घरी परतल्यावर मीरा राणींनी तक्ष्वीला लग्नासाठी साडी दाखवली. ही माझ्या सासूबाईंनी मला दिली होती, आता ती तुला द्यायची आहे. तक्ष्वीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी या साडीची लायकीची आहे का? मीरांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. नातं कराराने जोडलं असेल, पण तू मनाने आधीच आमच्या घरची झाली आहेस. तक्ष्वीने त्यांना मिठी मारली. दूर उभा असलेला क्रिशू ते दृश्य पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक समाधानाचं हसू उमटलं. पण त्या क्षणी समर्थाचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला आणि गंभीर आवाजात म्हणाला, क्रिशू, त्या माणसाचं नाव मिळालं आहे. कोण? समर्थ हळू आवाजात म्हणाला, विराज मल्होत्रा. आणि त्याच्याकडे तुमच्या दोन्ही कुटुंबाविरुद्धचे शेवटचे कागदपत्र पण आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळपासून राणे विलामध्ये लग्नाची लगबग सुरू झाली होती. संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. कियारा आणि रिया तक्ष्वीला तयार करण्यात गुंतल्या होत्या. तक्ष्वी आरशासमोर बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. कियारा तिच्या जवळ येत म्हणाली, वहिनी, एवढं टेन्शन घेऊ नका. माझा भाऊ दिसतो तितका रागीट नाही. तक्ष्वी हसत म्हणाली, तुझा भाऊ रागीट नाही, तो तर चालता बोलता नियमांचं पुस्तक आहे. दोघी जोरात हसू लागल्या. तेवढ्यात क्रिशू दाराजवळ आला. माझ्याबद्दल काय चर्चा सुरू आहे? तक्ष्वी लगेच म्हणाली, काही नाही. कियारा मिश्किलपणे म्हणाली, मी वहिनीला सांगत होते की तू लहानपणी खूप रडायचास. कियारा. क्रिशू तिच्या मागे धावला आणि ती हसत पडून गेली. खोलीत काही क्षण फक्त क्रिशू आणि तक्ष्वी उरले. दोघांमध्ये शांतता होती. क्रिशूने हळूच विचारलं, तुला खरंच या लग्नाची भीती वाटते? तक्ष्वीने हलकंसं मान डोकावली. हो, कारण हे लग्न माझ्या स्वप्नातलं नाही. क्रिशू काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझंही नाही, पण एक वचन देतो, या करारात तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवू देणार नाही. तक्ष्वीच्या ओठांवर नकळत स्मित उमटलं. पाहूया मिस्टर राणे, चॅलेंज. चॅलेंज. दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकंसं हसत हात मिळवला. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. घरात गाणी, हशा आणि आनंदाचं वातावरण होतं. तक्ष्वीच्या हातावर मेहंदी काढली जात होती. मेहंदीवाल्या ताईंनी विचारलं, नवरदेवाचं नाव कुठे लपवायचं? तक्ष्वी काही बोलण्याआधी कियारा म्हणाली, असं लपवा की भाऊला 2 तास सापडूच नये. सगळे हसू लागले. क्रिशू दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. काही वेळाने तो तक्ष्वीजवळ आला.
दाखव, किती सुंदर मेहंदी आहे. तक्ष्मीने लगेच हात मागे घेतला. नाही का? करारात लिहिलेलं आहे का की आधीच मेहंदी दाखवायची? क्रिशू हसला. करारात नाही, पण माझा अधिकार आहे. तक्ष्मीने भुवया उंचवल्या. अधिकार? अजून लग्नही झालेलं नाही. ठीक आहे, मग लग्नानंतर बघतो. तोपर्यंत शोधत बसा. दोघांची नोकझोक पाहून घरात पुन्हा हशा पिकल्या. कार्यक्रम संपल्यानंतर तक्ष्मी एकटीच गच्चीवर आली. थंड वारा वाहत होता. काही क्षणांनी क्रिशूही तिथे आला. झोप नाही आली? तक्ष्मी म्हणाली, इतक्या गोष्टी एका दिवसात घडल्या, डोकं शांतच होत नाही. क्रिशू तिच्या शेजारी उभा राहिला. माझंही तसंच आहे. दोघे शांतपणे आकाशाकडे पाहत उभे होते. अचानक तक्ष्मीचा गोल तोल गेला. ती घसरली, पण क्रिशूने क्षणार्धात तिचा हात पकडला. काही क्षण दोघे एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिले. दोघांच्या नजरा एकमेकांतात गुंतल्या. तक्ष्मीचा श्वास वाढला. क्रिशू हळूच म्हणाला, सावध, अजून करार सुरू व्हायचा आहे. तक्ष्मी लाजत म्हणाली, म्हणूनच तर पळताय होते ना. पाहायचं होतं पकडता की नाही. क्रिशू हसला. म्हणजे ही टेस्ट होती? हो, आणि तुम्ही पास झालात. दोघेही मनापासून हसू लागले. पण खाली हॉलमध्ये समर्थ घाईघाईने आत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. क्रिशू, विराज मल्होत्राबद्दल सगळी माहिती मिळाली आहे. क्रिशूने फाईल उघडली. पहिल्याच पानावर विराजचा फोटो होता आणि त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस पाहताच विक्रम राणे हादरले. त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. नाही, हा तर आपलाच माणूस आहे. विक्रम राणेंच्या तोंडून हा तर आपलाच माणूस आहे हे शब्द बाहेर पडताच सगळे त्यांच्या दिशेने पाहू लागले. क्रिशूने लगेच फाईल त्यांच्या हातातून घेतली. डॅड, तुम्ही याला ओळखता? विक्रम राणे काही क्षण शांत राहिले. मग खोल श्वास घेत म्हणाले, हो, हा विराज मल्होत्रा. एकेकाळी माझा बिझनेस पार्टनर होता. तक्ष्मीने आश्चर्याने विचारलं, म्हणजे हे सगळं त्यांचं काम आहे? विक्रम शांतपणे म्हणाले, पूर्ण सत्य नाही, पण सुरुवात त्याच्यापासून झाली. महेंद्र अग्निहोत्री पुढे आले. 20 वर्षापूर्वी आम्ही तिघांनी मिळून एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला होता. पण विराजला फक्त पैशांचा हव्यास होता. त्याने कागदपत्रांमध्ये फसवणूक केली. आम्ही त्याला कंपनीतून बाहेर काढलो. तेव्हापासून तो सुडाने पेटला आहे. क्रिशूने मूठ आवडली. म्हणजे एवढ्या वर्षापासून तोच हे सगळं करत आहे? इन्स्पेक्टर सचिन म्हणाले, आम्ही त्याचा शोध सुरू केला आहे, पण त्याच्याविरुद्ध ठोस पुरावा हवा. तेवढ्यात कियारा धावत आली. बस करा आता हे सगळं. 2 दिवसांनी लग्न आहे आणि घरात कुणी हसतही नाही. मीरा राणीही हसत म्हणाल्या, बरोबर बोलली. आधी लग्नाची तयारी पूर्ण करा. वातावरण हलकं झालं. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. अंगणात सगळे जमले होते. क्रिशू पिवळ्या कुर्त्यात बसला होता. कियारा, रिया आणि मित्रांनी त्याला इतकी हळद लावली की त्याचा चेहरा पूर्ण पिवळा झाला. तो चिडून म्हणाला, बस, पुरे. कियारा हसत म्हणाली, अजून सुरुवात आहे. दुसऱ्या बाजूला तक्ष्मीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तिने साधा पिवळा ड्रेस घातला होता. चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. अचानक कियारा धावत आली आणि म्हणाली, भाऊ, चल ना, वहिनीला हळद लाव. क्रिशू लगेच म्हणाला, अगं, अजून लग्न झालेलं नाही. कियारा डोळा मारत म्हणाली, म्हणूनच तर. सगळ्यांच्या आग्रहाखातर क्रिशू तक्ष्मीजवळ गेला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, काय, पुन्हा काही नियम सांगणार? क्रिशू काही न बोलता तिच्या गालावर हलकासा हळदीचा स्पर्श करून म्हणाला, नियम नाही, शुभेच्छा. तक्ष्मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिनेही हळदीचा थोडासा रंग त्याच्या गालावर लावला. आता बरोबरी. आजूबाजूला टाळ्यांचा आणि हशाचा आवाज घुमला. समर्थ मोठ्याने म्हणाला, अरे, करारवाल्यांमध्ये केमिस्ट्री दिसायला लागली. सगळे हसू लागले. तक्ष्मी लाजून आत पळाली. क्रिशूच्या चेहऱ्यावरही नकळत स्मित उमटलं. संध्याकाळी दोघे लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर गेले. तक्ष्मी एका साडीसमोर थांबली. ही कशी वाटते? क्रिशू म्हणाला, छान आहे. फक्त छान? खरं सांगू? तू कोणतीही साडी नेसलीस तरी सुंदरच दिसशील. तक्ष्मी काही क्षण गप्प झाली. मग हसत म्हणाली, मिस्टर राणे, तुम्ही हळूहळू रोमॅन्टिक होत आहात. क्रिशू हसत म्हणाला, कोणीतरी शिकवतंय. दोघे हसत असतानाच क्रिशूचा फोन वाजला. इन्स्पेक्टर सचिनचा कॉल होता. मिस्टर राणे, एक आनंदाची बातमी आहे. विराज मल्होत्राचा ठाव ठिकाणा मिळाला आहे. आम्ही त्याला अटक करण्यासाठी निघालो आहोत. आता तुमच्या लग्नाला कोणताही धोका नाही. क्रिशूने सुटकेचाच निश्वास सोडला. त्याने तक्ष्मीकडे पाहून म्हटलं, बहुतेक आता आपल्या आयुष्यातील वादळ संपली. पण त्या क्षणी विराज मल्होत्रा एका फार्म हाऊसमध्ये शांतपणे बसला होता. त्याच्या हातात लग्नाचं आमंत्रणपत्र होतं. तो हसला आणि म्हणाला, लग्न तर होऊ दे. माझा शेवटचा डाव मंडपातच खेळला जाईल.
लग्नाचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच राणे आणि अग्निहोत्री कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. संपूर्ण लॉन रंगीबिरंगी फुलांनी सजवलं होतं. पाहुण्यांची ये जा सुरू होती. ढोल ताशांचा गजर, शहनाईचा मधुर आवाज आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अनेक दिवसांनी दोन्ही कुटुंब मनापासून हसत होती. क्रिशू आपल्या खोलीत तयार होत होता. समर्थ त्याचा कोट नीट करत म्हणाला, मित्रा, 1 वर्षाचा करार करताना एवढं टेन्शन कोण घेतं? क्रिशू हसला. लग्नाचं टेन्शन नाही, जबाबदारीचं आहे. समर्थ त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बाकी काहीही असो, तक्ष्वी तुझ्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या बाजूला तक्ष्वी नवरीच्या वेशात आरशासमोर बसली होती. लाल रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. मीरा राणे तिच्या जवळ आल्या. त्यांनी तिच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवला. आजपासून तू फक्त आमच्या घरची सून नाही, आमची मुलगी आहेस. तक्ष्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मीरांना मिठी मारली. आई, मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. मंडपात मुहूर्ताची वेळ झाली. क्रिशू आणि तक्ष्वी समोरासमोर उभे होते. अंतरपाट उचलण्यात आला. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. काही क्षणांसाठी आजूबाजूचं सगळं जणू थांबलं. क्रिशू हलक्या आवाजात म्हणाला, खूप सुंदर दिसतेस. तक्ष्वी हसत म्हणाली, धन्यवाद. तुम्ही सुद्धा वाईट दिसत नाहीत. दोघेही हलकेच हसले. मंगलाष्टक सुरू झाले. अंतरपाट बाजूला झाला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. टाळ्यांचा कडकडाट झाला. 7 फेरे पूर्ण झाले. क्रिशूने तक्ष्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या कपाळावर कुंकू लावलं. पुरोहित हसत म्हणाले, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात. तक्ष्वीने हसत हळूच क्रिशूकडे पाहिलं. मिस्टर राणे, आता करार सुरू झाला. क्रिशूही हसला. हो, मिसेस राणे. दोघेही नकळत हसू लागले. लग्नानंतर सगळे फोटो काढण्यात व्यस्त होते. कियारा म्हणाली, भाऊ, वहिनीच्या शेजारी उभा राहा, एवढं अंतर कशाला? सगळे हसू लागले. क्रिशू थोडा जवळ गेला. तक्ष्वी हळू आवाजात म्हणाली, लोकांसमोरचं इतके चांगले वागतात. तो म्हणाला, करारात लिहिलंय का? सार्वजनिक ठिकाणी भांडायचं नाही. तक्ष्वी हसत म्हणाली, अच्छा, मग घरी बघू. संध्याकाळी तक्ष्वीची पाठवणी झाली. महेंद्र अग्निहोत्रींनी तिचा हात क्रिशूच्या हातात देत म्हटलं, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेव. क्रिशूने कोणताही विचार न करता उत्तर दिलं, हे वचन आहे. राणे व्हिलामध्ये तक्ष्वीचं मोठ्या आनंदात स्वागत झालं. गृहप्रवेश झाला. तिने तांदळाचं माप ओलांडलं आणि घरात पाऊल ठेवलं. मीरा राणी म्हणाल्या, लक्ष्मीच्या पावलांनी घर भरून गेलं. रात्री सगळे आपल्या खोल्यांमध्ये गेले. क्रिशू आपल्या खोलीत आला. काही क्षणांनी तक्ष्वीही आत आले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच नजरा दुसरीकडे वळवल्या. क्रिशूने हसत विचारलं, तर आता या कराराचा पहिला नियम आठवतोय ना? तक्ष्वीने हाताची घडी घालत उत्तर दिलं, हो. एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ नाही. बरोबर. आणि वेळ? क्रिशूने सोप्याकडे बोट दाखवलं. मी इथे झोपतो. तक्ष्वी लगेच म्हणाली, नाही, मी झोपते. का? हा माझाही करार आहे. दोघे पुन्हा छोट्याशा गोष्टीवर वाद घालू लागले आणि काही क्षणांनी दोघेही स्वतःच हसायला लागले. त्या क्षणी दरवाजा खालून कोणीतरी एक पांढरा लिफाफा आत सरकवला. क्रिशूने तो उचलला. लिफाफ्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, लग्न झालं, आता खरी परीक्षा सुरू. रात्रीच्या शांततेत क्रिशूने तो पांढरा लिफाफा उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. त्यावर लिहिलेलं होतं, घाबरू नका, हा शत्रूचा इशारा नाही. आजपासून तुमच्या कराराची खरी परीक्षा सुरू होईल. एकमेकांवर विश्वास ठेवला तर जिंकाल, नाहीतर हराल. खाली कोणाचंही नाव नव्हतं. तक्ष्वीने पत्र वाचलं आणि हसत म्हणाली, हे लिहिणारा कोण असेल? क्रिशूने पत्र बाजूला ठेवलं. आता त्याचा विचार उद्या करू. आजचा दिवस खूप मोठा होता. तक्ष्वीने खोलीकडे नजर टाकली. मग आता झोपायचं कसं? क्रिशूने पुन्हा सोफ्याकडे बोट दाखवलं. मी इथे. तक्ष्वी लगेच म्हणाली, नाही, सोफ्यावर मी झोपणार. का? कारण मला कोणाचं उपकार नकोत. क्रिशू हसला. अगं, हा उपकार नाही, मग सभ्यता. तक्ष्वीने उशी उचलून त्याच्याकडे फेकली. खूप सभ्य आहात ना तुम्ही. क्रिशूने उशी पकडली आणि हसत म्हणाला, धन्यवाद. दोघे पुन्हा हसू लागले. शेवटी दोघांनी बेडच्या मधोमध मोठ्या उशांची भिंत तयार केली. तक्ष्वी म्हणाली, ही सीमा आहे. क्रिशू हसत म्हणाला, ओके मॅडम, सीमा ओलांडली तर दंड आहे. किती? 1 आठवडा सकाळचा चहा तुम्ही बनवायचा. अरे बापरे, एवढा मोठा दंड? हो, ठीक आहे, मी सीमा ओलांडणार नाही. काही वेळाने दोघे झोपले. मध्यरात्री जोराचा गडगडाट झाला. तक्ष्वी दचकून उठली. तिला लहानपणापासूनच विजांचा खूपच भय वाटायचा. आणखी एक
मोठा कडकडाट झाला. ती नकळत उठून क्रिशिवच्या बाजूला आली. झोप येत असलेल्या क्रिशिवच्या हाताला तिने घट्ट धरलं. काही क्षणांनी क्रिशूलाही जाग आली. त्याने तक्ष्वीला घाबरलेलं पाहिलं. तू ठीक आहेस ना? तक्ष्वीने लाजत हात सोडला. मला विजांची भीती वाटते. क्रिशू काही न बोलता खिडकी बंद करून आला. मग तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. त्या 4 शब्दांनी तक्ष्वीच्या चेहऱ्यावर शांतता परत आली. ती हळूच म्हणाली, थँक्यू. सकाळी उठल्यावर क्रिशिवच्या लक्षात आलं की तक्ष्वी झोपेत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. त्याने हलकंसं हसत तिला उठवायचा प्रयत्न केला. तेवढ्यात कियारा दरवाजा नॉक न करताच आत आली. समोरचं दृश्य पाहताच ती मोठ्याने हसायला लागली. वाह, कराराच्या पहिल्याच रात्री इतकी प्रगती. तक्ष्वी लगेच दचकून दूर झाली. कियारा, काहीही बोलू नको. कियारा खाली धावत गेली आणि मोठ्याने ओरडली, आई, भाऊ आणि वहिनीची मैत्री सुरू झाली. खाली बसलेले सगळे हसू लागले. तक्ष्वी लाजून क्रिशिवकडे पाहू लागली. क्रिशिवही हसू आवरू शकत नव्हता. मीरा राणी म्हणाल्या, चला सगळे नाश्त्यासाठी या. डायनिंग टेबलवर सगळे बसले होते. तक्ष्वीने पहिल्यांदाच राणे कुटुंबासाठी स्वतःच्या हाताने पोहे बनवले होते. विक्रम राणे पहिला घास खाताच म्हणाले, अगं हे तर खूप छान झाले आहेत. मीरा हसत म्हणाल्या, आमच्या सुनेच्या हातातला चवच आहे. क्रिशूने मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हटलं, ठीक आहे. तक्ष्वीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. फक्त ठीक? क्रिशू हसून आवरत म्हणाला, ठीक नाही, खूपच छान आहे. तक्ष्वीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्याच वेळी विराज मल्होत्रा आपल्या ऑफिसमध्ये बसून लग्नाचे फोटो पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित उमटलं. तो शांतपणे म्हणाला, प्रेमाची सुरुवात झाली आहे. आता याच प्रेमाची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राणे विलामध्ये सगळे आनंदात नाश्ता करत होते. कियारा मुद्दाम क्रिशू आणि तक्ष्वीला एकमेकांसमोर बसवून म्हणाले, आजपासून तुम्ही दोघांनी एकत्र ऑफिसला जायचं. क्रिशूने लगेच उत्तर दिलं, मी एकटाच जातो. तक्ष्वीही म्हणाली, आणि मी माझ्या कारने. कियारा हसत म्हणाली, दोघांचाही अहंकार सारखाच आहे. सगळे हसू लागले. मीरा राणी म्हणाल्या, पहिल्याच दिवशी वेगवेगळं जाणार? लोक काय म्हणतील? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. शेवटी क्रिशू म्हणाला, ठीक आहे, चला. तक्ष्वी काही न बोलता उठली. कारमध्ये पुन्हा शांतता होती. काही मिनिटांनी क्रिशूने गाणे लावलं. तक्ष्वीने लगेच ते बंद केलं. मला सकाळी मोठ्या आवाजात गाणी आवडत नाहीत. क्रिशूने पुन्हा गाणं सुरू केलं. मला आवडतात. तक्ष्वीने पुन्हा बंद केलं. मी बंद करणार आणि मी सुरू करणार. दोघांची ती छोटीशी भांडण पाहून ड्रायव्हरच हसू लागला. शेवटी क्रिशू म्हणाला, ठीक आहे, आज तुझं ऐकतो. तक्ष्वी हसत म्हणाली, गुड बॉय. क्रिशूने भुव्या उंचावत विचारलं, काय म्हणलीस? काही नाही. दोघेही हसू लागले. ऑफिसमध्ये पोहोचताच सगळ्या कर्मचाऱ्यांनी नवदाम्पत्याचं टाळ्यांचा गजरात स्वागत केलं. तक्ष्वी थोडी अवघडली. क्रिशू तिच्या कानात हळूच म्हणाला, रिलॅक्स, फक्त हस. तिने नकळत त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. दोघांचा एकत्र फोटो काढण्यात आला. दुपारी कॅन्टीनमध्ये तक्ष्वी एकटीच कॉफी घेत बसली होती. क्रिशू तिच्या समोर येऊन बसला. एक प्रश्न विचारू? तिने मान हलवली. तुला खरंच माझ्याबद्दल इतकं वाईट मत होतं का? तक्ष्वी हसली. हो. आता थोडंसं कमी, म्हणजे प्रगती आहे. हो, पण जास्त आनंदी होऊ नका. क्रिशू हसला. संध्याकाळी दोघे घरी परतत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. कार हळूहळू पुढे सरकत होती. तक्ष्वी खिडकीबाहेर पडणारा पाऊस पाहत होती. ती नकळत गुणगुणू लागली. क्रिशू तिच्याकडे पाहत राहिला. तू गाणंसुद्धा छान म्हणतेस. तक्ष्वी थोडी लाजली. फार कौतुक करू नका. खरंच सांगतोय. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. घरी पोचल्यावर वीज गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. कियारा मेणबत्त्या आणायला गेली. तक्ष्वी स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेली, पण अंधारामुळे तिचा पाय घसरला. ती पडणार इतक्यात क्रिशूने तिला पकडलं. काही क्षण दोघे अगदी जवळ उभे राहिले. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. तक्ष्वीने हलक्या आवाजात म्हटलं, थँक्यू, आज दुसऱ्यांदा वाचवलंत. क्रिशू हसला. बहुतेक हा माझ्या करारातलाच भाग आहे. तेवढ्यात कियारा मोठ्याने म्हणाली, आहो, मेणबत्ती शोधायला गेले होते. इथे तर रोमॅन्टिक सीन सुरू आहे. दोघे पटकन दूर झाले आणि सगळे हसू लागले. त्या रात्री तक्ष्वी आपल्या डायरीत लिहित होती, हा माणूस नेमका आहे तरी कसा? आधी फक्त करार वाटत होता, पण आता त्याच्यासोबत बोलताना मन शांत होतं. त्याच वेळी क्रिशू ही आपल्या लॅपटॉपसमोर बसून स्वतःशी हसत म्हणाला, ही मुलगी माझ्याशी भांडते खूप, पण तिच्याशिवाय घर रिकामं वाटतं. त्यांना अजून कळत नव्हतं
करार हळूहळू प्रेमात बदलायला सुरुवात झाली होती. सकाळी तक्ष्मी नेहमीपेक्षा लवकर उठली. ती किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवू लागली. काही वेळाने क्रिशिवही झोपेतून उठून खाली आला. तक्ष्मीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "गुड मॉर्निंग." क्रिशिव हसत म्हणाला, "वाह, आज तर स्वागतही झालं." तक्ष्मीने कप त्याच्या हातात देत म्हटलं, "जास्त गैरसमज करून घेऊ नका. हा चहा सगळ्यांसाठी आहे." क्रिशिवने एक घूट घेतला आणि मुद्दाम चेहरा वाकडा केला. तक्ष्मी लगेच घाबरली. "काय झालं?" क्रिशिव 2 सेकंद शांत राहिला आणि अचानक हसायला लागला. मस्करी केली. तक्ष्मीने लगेच चमचा उचलून त्याच्या हातावर हलकासा मारला. "तुम्ही ना खरंच खूप त्रास देता." तेवढ्यात कियारा आत आली. "वाह, सकाळची भांडण सुरू झाली म्हणजे प्रेम वाढते." दोघेही एकाच वेळी म्हणाले. काहीही. नाश्ता झाल्यावर मीरा राणे म्हणाल्या, "आज संध्याकाळी मंदिरात जायचं आहे. लग्नानंतरची पहिली पूजा आहे." तक्ष्मीने होकार दिला. दिवसभर दोघे ऑफिसमध्ये काम करत होते. दुपारी तक्ष्मी एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. तिच्या लॅपटॉपमध्ये अचानक तांत्रिक अडचण झाली. सगळी फाईल गायब झाली. ती खूप अस्वस्थ झाली. आता काय करू? क्रिशिव तिच्या कॅबिनमध्ये आला. "काय झालं?" तिने निराश होऊन सगळं सांगितलं. क्रिशिवने शांतपणे लॅपटॉप घेतला. काही मिनिटात त्याने बॅकअपमधून सगळी फाईल परत आणली. तक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. "थँक यू." आनंदाच्या भरात तिने नकळत त्याला मिठी मारली. 2 सेकंदांनी तिला काय झालं हे लक्षात आलं आणि ती पटकन दूर झाली. "सॉरी." क्रिशिव हलकासा हसला. "इट्स ओके." दोघेही थोडे अवघडले. संध्याकाळी सगळे मंदिरात गेले. पूजा शांतपणे पार पडली. बाहेर पडताना पावसाची रिमझिम सुरू झाली. मंदिराच्या पायऱ्या ओल्या झाल्या होत्या. तक्ष्मीचा पुन्हा तोल गेला. यावेळी तिने पडण्याआधीच स्वतः क्रिशिवचा हात पकडला. तो हसत म्हणाला, "आता तर सवय झाली आहे." तक्ष्मीनेही हसत उत्तर दिलं, "हो, कारण विश्वास वाटतो." हे शब्द ऐकून क्रिशिव काही क्षण शांत झाला. घरी परतल्यावर कियारा आणि समर्थने दोघांसाठी एक छोटासा गेम ठेवला. एका कागदावर एकमेकांबद्दल 5 गोष्टी लिहायच्या होत्या. क्रिशिवने लिहिलं, 1 हट्टी आहे, 2 मनाने खूप चांगली आहे, 3 घरच्यांची खूप काळजी घेते, 4 हसली की खूप सुंदर दिसते आणि 5 स्वतःच्या भावना लपवते. तक्ष्मीने पण लिहिलं, 1 खूप गंभीर असल्याचा अभिनय करतो, 2 मनाने खूप चांगला आहे, 3 सगळ्यांसाठी स्वतःचा विचार बाजूला ठेवतो, 4 राग पटकन येतो पण तितक्यात